अयो कुठं गेले कुणी उडायला देत का उडायला अर्ध आयुष्य हवेत घालवलेल्या या तुफानाला कुणी उडाय देत का उडायला हे तुफान हवे वाचून पॅन्टवरच्या चड्डी वाचून घरातल्यांच्या माये वाचून लेखकानं लिहिलेलं स्क्रिप्ट रातभर वाचून घरातल्या घरात आता हिंडत आहे कुणीतरी उडायला देईल अशी जागा ढुंडत आहे कुणी उडायला देत का उडायला होय 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 उडायला देत का उडायला देत का खरं सांगतो बाबांनो हे तुफान आता लई थकलंय सुरुवातीलाच एवढं डायलॉग बोलून बोलून आतल्या आत अर्धा अधिक तुटलंय या उडणाऱ्याला हवेतले ड्रोनच आधी लई नडायला लागलेत जिकडं बघेल तिकडं ड्रोनच ड्रोन इकडं ड्रोन तिकडं ड्रोन 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 ड्रंड रंग रंड रंग ट्रट नाही त्याच्या आईला हलगी पण वाजत नाही माझ्या हलगीची आता डिमडी झाली पहिली हलगी रंदळंग टटळंग रणकी टकळंग अशी वाजायची आता टपुडुक टपुडुक एवढीच वाजते कोणी उडायला देतं का उडायला या तुफानाला काय नको ना ती गिफ्ट नको ना मान नको ना पदवी नको पॅन्टवरची चड्डी नको माझी चड्डी कुठं आहे ए माझी चड्डी कुठं आहे ग ए रसे मामाजी काय झालं काय ओरडायला काय झालं माझी चड्डी कुठं आहे ते आधी सांग मला ही घ्या तुमची चड्डी आता कापड धुवायला पण घ्यायची नाही का नाही माझी चड्डी धुवायची कोणी बरं ठीक आहे नाही धुवायची तर नाही धुवत तुम्ही माझं काम करा तिकडे त्या मंगलशेठच्या दुकानावर जा आणि मोहरी घेऊन या डाळ फोडणीला घालायची आणि आपल्या चिंट्यासाठी 2 रुपयाच्या पुंगळ्या बियाणा झालं अगं तुला लाज बीज वाटते का काय झालं असले काम सुपरमॅनला सांगते मग झालं काय मला असली काम सांगायची नाही सांगून ठेवतो तुला मी आपलं इथनं उडूनच जातोय काम ऐकण्यापेक्षा म्हणजे ऐका तू झालं का समाधान साधही बादली पार करता येईना तुम्हाला आणि चालले उडायला प्रॉब्लेम माझा नाही त्या बादलीचा आहे होय का हल्ली त्याच्यामुळं घोटाळा झाला काम जरा म्हणजे ऐका म्हणजे काय चाललंय तुमचं सांगितलं तेवढं ऐका ना जा तिकडे दुकानावर गपचूप आणि सामान घेऊन या आणि चालत जा उडत जायचं नाही आणि अजून एक तिकडं जाताना त्या कोंबड्यांबरोबर उडायची शर्यत लावत बसू नका काय शर्यत लावत बसू नका नाही तो शेजारचा उलट्या पिसाचा कोंबडा तो मला दिवसच असतो काय मला खुन्नस देतो ती माझ्यापेक्षा उंच उडतय पुढे जाऊन मला तिथनं दिवसतोय तो कोंबडा मामाजी गेलो का काय हाय अजून मला दिवसतय मला मी म्हातारपणी लागलंय म्हणून मला दिवसतोय तरुणपणी त्यानं दिवसायला पाहिजे होतं अरे असं उडत उडत वरच्यावर गरुडाला चापट्या दिलेला माणूस आहे मी मला दिवसतय की वा वा छान
म्हातारे टेकले मरायला आणि निघाले गरुडाला चापट्या मारायला. निघा आता लवकर आणि सांगितलेलं लक्षात ठेवा मामांजी. चालत जायचं, उडत जायचं नाही. उडत गेला तर गाठ माझ्याशी सांगून ठेवती. अगं किती खेकाशील या म्हाताऱ्यावर. मारून टाक एकदाच मला. बसा. तुला आता दाखवतो माझ्या खेकासतेस ना. तुला हिसका दाखवतो. दुपरम्यांचा हिसका काय करणार आहे तुम्ही? दाखवा आता. हे काय? तुला धावतो आता बघ. दाव ना दाव. श्याम्या, अरे श्याम्या वाचव मला. अरे ही बाई तुझी बायको मारून टाकली. झुपाप्पा काय झालं सांगा बरं मला. अरे मला ओरडत्या, माझ्या अंगावर ओरडत्या, खेक असत्या मला. कशाला केक असते का त्यांच्या अंगावर. मी कुठं खेक असली. मी फक्त सांगितलं की दुकान जा, मोहरी आणा, डाळ फोटीला घालायची. त्यात तो चिंग्या रडत बसलाय. मला पुंगळ्या पाहिजे, पुंगळ्या पाहिजे. मी घरातली कामं सोडून मी एकटीनं जाऊ का तिकडं? इतकंसं काम सांगितलं मामांजी ना, तर कुठं बिघडलं? अगं तुला काही लाज आहे का? त्यांना मोहरी आणायला सांगते. पुंगळ्या पण नाही सांगते. पुंगडी आणायला सांगते तू. खवळ खवळ चांगला खवळ. आता कसं होतंय? काय काय म्हणला तुम्ही पण जरा समजून घ्या बुवा. म्हणजे या वयात चालणं बरं असतं तब्येतीसाठी. मोहरी, पुंगड्या आणि माझ्यासाठी चुन्याची टूप बी घेऊन या. तुम्हाला लाजा तरी वाटते त्या कला का मला असली कामं सांगताय? दुपरम्यान आहे का कोण आहे लका मी? कसं दिसल ती माणसं हसतेली र. तोंडावर उभं राहून हसतेली माझ्या. मग काय लोक पवाडे गाणारे तुमचे? अख्खं जग हसतंय तुमच्यावर. मामांची उडताना उडता बरोबर, पण परत आणायची जेव्हा येळ येते तेव्हा अख्खं गावभर शोधत बसावं लागतं. नग सुनबाई, अगर रसे नग असं मला बोलूस तू. झुपाप्पा बरोबर बोलून राहिली बरं का ती. बरोबर बोलून राहिली. मागे तुम्ही त्या गंगाधरच्या लग्नाला गेले होते. अरे पत्रिका होती म्हणून गेलेलो. मला काय हाऊस आले का दुसऱ्याचे लग्न अटेंड करायचे? नाही. जा तुम्ही लग्नाला जा, पण वरातीला चालत जा ना. तुम्ही उडत जाता ना हो. आणि का हो तुम्ही पंक्तीत जेवण करता? आता आयर केलाय म्हणल्यावर जेवाय नको का? फुकटचा पैसा वाया घालवायचं का? हो जेवा ना जेवा, पण हात धुवायला चालत जा ना. उडत कशाला जाता हो तुम्ही? बरं उडत गेले ते गेले, त्या बासुंदीच्या मोठ्या भांड्यात छक्कन पडले तुम्ही. लोकांना वाटलं एवढी मोठी चारोडी कुठून पडली बासुंदी. नका नका ना शायनिंग मारत जाऊ तुम्ही. असं नका करू. अरे काय श्याम्या, आता तुला ही माझी सगळी शायनिंग वाटते वय? तुझं लहानपण जरा आठवलं का? आठव. अरे तू बारका होतास त्यावेळेला असं खांद्यावर घेऊन उडत उडत तुला सगळी जत्रा फिरवून दाखवायचं. तर मग ते पाळणं, तर मग ती खेळणं जोडणं. आणि आता तुला शायनिंग वाटायला लागले. पाळण्यात बसू म्हणलं तर मी असं खांद्यावरून चालू पाळण्यात तुला वरच्या पाळण्यात बसवायचं. विसरलास? मामाच्या गावाला जायचं झालं तर असं तुझी आई जायची रिक्षानं, पण मी तुला असं खांद्यावर घेऊन उडत उडत तुझ्या आईच्या आधी मामाच्या गावात पोचवायचं का नाही? मला अजून ती जत्रेतलं पोगणं आठवते. ती काय वाजवतो मी, मला अजून वाजवा येते ती. झोपाप्पा आता पोगणं वाजवू नका हो. तुमचा आता तसाच आवाज पोगण्यासारखा येऊन राहिला. आता नका. अरे पण श्याम्या, लका माझ्यातला एक पण गुण र तू घेतला नाहीस लका. अरे ना माझा रंग घेतलास, ना माझं रूप घेतलं, ना माझी बॉडी घेतली. एवढंच नाही, माझी भाषा पण र तू घेतली. तिकडं उडत उडत तिकडं धुळ्यात जाऊन पडलं. 3-4 महिन्यानं घरी आलास तेव्हापासून आजपर्यंत हीच भाषा बोलतोय. काय कर, कायच घेतलं नाही. झोपाप्पा नाही जमलं मला ते. पण आता तुम्हाला उडणं जमतं का? नाही ना जमत. उडणं ही काय गरज आहे का माणसाची? नाही ना. आता तुम्ही गरजेपुरता जगा आणि आम्हाला बी जगू द्या. नाही तर काय? नाही, मला इथं राहायचंच नाही. नाही नाही नाही. अरे मी अजून काय काय करू शकतो तुम्हाला माहित नाही.
मी लय माझ्या अंगात अजून पॉवर आहे मी लय पराक्रम करू शकतो अजून. होय साधी स्वतःला चड्डी घालता येत नाही त्यासाठी पण मुलाची गरज लागते तुम्हाला. तुला धावतोच आता. कोण म्हणलं स्वतःला चड्डी? सांभाळून ना हो. सांभाळा स्वतःला. जो पप्पा मी घालून देतो ना चड्डी मी घालून देतो. अरे काय गरज नाही मला कोणी चड्डी घालून द्यायची. माझा मी खंबीर आहे चड्डी घालायला. खंबीर आहे. हा घाला घाला घाला. तू काय बघतीयस तिकडे तोंड कर. घाला 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 नीट 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 नीट. हा हा जमेल 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 हो जमेल जमेल. अरे आयो आय गो थांबा 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 ना हो. कशाला तुम्ही तिच्याशी डोकं लावता हो तुम्ही. हा? थांबा जरा थांबा हो. हा झालं का थांबा थांबा थांबा. होऊ दे लवकर जरा. तू कशाला लाजतीयस ग. चड्डीच्या खाली लेंगा आहे माझा. लागली लाजायला लागली. मामांजी आता ही चड्डी घातली आहे ना तर राहू दे पण या अशा अवस्थेत घराच्या बाहेर गेलात ना तर गाठ माझीशी सांगून ठेवती. आता माझी चड्डी पण खटकाय लागली का तुला. का मन बाहेर जायचं नाही मी ह्या कपड्यात. अगं ह्या कपड्यात मी अख्खं जग फिरलेला माणूस आहे. हा असं अमेरिकेवरनं उडायचं का नाही त्यावेळेला अमेरिकेतल्या पुरी मला हाय असं म्हणायचं. या पुरी मरायच्या माझ्यावर. हा आणि मला सांगायला लागली या चड्डी हीच माझी खरी ओळख आहे. कसली ओळख. चड्डीची ओळख. मला आता ह्या घरात 1 मिनिट सुद्धा राहायचं नाही. मी आता निघून जातो इथनं. मी निघून जातो इथनं. मामांजी चला 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 इकडे या माग माग वळा. नाही नाही माझा मी खंबीर आहे वर जायला. आव माम मी उडत वर जाणार आहे. थांबा ना हो. सांभाळू सांगितलं नको तिकडे शानपणा करताय. चला तिकडे. हळू पळवाची. अरे तिकडे कुठे नेते ग. असं नका करू तुमच्या पाया पडतो. हा असं नका करू ना तुम्ही. अरे तरुणपणी सगळं ठीक होतं हे उडणं बिडणं. म्हातारपणी कसले थेर हो. आणि आता आपल्या अवयवांवर आपलाच विश्वास राहिलेला नाही ना मग कशाला उडायचं. नाही तर काय. बरं वर गेल्यावर तुमच्या काही कंट्रोल राहत नाही गड्या. तो कावडावरून शिटतो तेव्हा ठीक आहे पण तुम्ही